नमस्कार सगळ्यांना. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मी स्वाती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज मी बनवणार आहे झटपट बनवून तयार होणारी मटण बिर्याणी. सर्वप्रथम बिर्याणीसाठी मी अर्धा किलो तुकडा बासमती तांदूळ स्वच्छ धुवून 20 मिनिट पाण्यात भिजत ठेवलेला आहे. बिर्याणीसाठी मी अर्धा किलो मटण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे. मटण शिजवण्यासाठी मी घेतलेले आहे थोडीशी कोथिंबीर, 10-15 लसूण पाकळी, 2 हिरवी मिरची आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा. हे सर्व आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. मटण शिजवण्यासाठी मी 1 ते 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे. त्यात एक बारीक चिरून घेतलेला कांदा, धने जिरे पावडर, हिरवं वाटण, चवीनुसार मीठ आणि हळद. मटण आपल्याला अगदी 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मटण मी अर्धवट शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर मटण बिर्याणीमध्येही शिजणार आहे. मटण शिजत आहे तोपर्यंत आपण कांदा फ्राय करून घेऊया. कांदा आपल्याला कमी गॅसवर फ्राय करायचा आहे. कमी गॅसवर फ्राय केल्याने कांदा कुरकुरीत होतो. कांदा चांगला कुरकुरीत फ्राय झालेला आहे. यातला अर्धा कांदा मी मॅरिनेशनसाठी वापरणार आहे आणि अर्धा कांदा गार्निशिंगसाठी. मटण बिर्याणी मॅरिनेशनसाठी लागणारं साहित्य पाहूया. 1 वाटी दही, 1 वाटी तळलेला कांदा, बारीक चिरून घेतलेले पुदिन्याचे पानं, आलं लसूणची पेस्ट, हिरवं वाटण, केशर घालून घेतलेलं दूध, लाल मिरची पावडर, घरगुती गरम मसाला, घरगुती बिर्याणी मसाला, हळद, धने जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ आणि 2 मीडियम साईजचे उभे चिरून घेतलेले कांदे. हे सगळं मिश्रण एकत्रित करून मटण ॲड करायचं आहे. त्यानंतर मटण 10 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. ग्रेव्ही दाटसर झाली की मटण बिर्याणी लेयर लावून घ्यायची आहे. भिजवून निथळत ठेवलेला तांदूळ मीठ टाकून अगदी 8 ते 10 मिनिट शिजवून घ्यायचा आहे. 70% भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आता आपण बिर्याणीला लेयर लावून घेऊया. कुकरमध्ये मी अगदी तळाला थोडीशी ग्रेव्ही टाकून घेतलेली आहे. त्यानंतर भाताचा लेयर लावायचा आहे. त्यावर थोडासा तळून घेतलेला कांदा आणि बारीक चिरून घेतलेला पुदिना टाकायचा आहे. उरलेल्या सर्व मटण ग्रेव्हीचा लेयर लावून भाताचा लेयर लावायचा आहे. अशा पद्धतीने मटण ग्रेव्हीचा आणि भाताचा लेयर लावून घ्यायचा आहे. त्यानंतर सजावटीसाठी बारीक चिरून घेतलेला पुदिना, कोथिंबीर, तळून घेतलेला कांदा वापरायचा आहे. आणि त्यानंतर केशर घालून घेतलेलं 2 चमचे दूध रंगासाठी वापरायचं आहे. कुकरचं झाकण बंद करून कमी गॅसवर बिर्याणी 20 ते 25 मिनिट शिजवून घ्यायची आहे. अशी आपली चमचमीत मटण बिर्याणी बनवून तयार झाली. बनवायला अगदी सोपी आहे. तुम्ही एकदा घरी नक्की बनवून बघा आणि तुमच्या कमेंट मला कळवा.